समस्या आहे अज्ञान, चुकीच्या प्रथा आणि आधुनिकतेच्या नावाखाली आलेल्या नैतिक अधपतनात. अल्लाच्या नावाने सुरुवात करते. आदाब मित्रांनो, मी परवीन आसिफ खान दिव्य संदेश या वाहिनीवर आपले स्वागत करते. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. तो म्हणजे भारतातील मुस्लिम स्त्रियांच्या समस्या, त्या का निर्माण होतात आणि त्यांना सुधारण्याचा मार्ग कोणता आहे. तर प्रथम समस्या आहे शिक्षण. इस्लामने मुलगा मुलगी दोघांनाही ज्ञान घेणं अनिवार्य ठरवलं आहे. अजूनही काही कुटुंब मुलींना शिकू देत नाहीत. दुसरी समस्या आहे घरगुती त्रास. लग्नानंतर काही स्त्रियांना शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागतो. हे इस्लामच्या शिकवणीच्या पूर्ण विरोधात आहे. तिसरी समस्या आहे आर्थिक अवलंबित्व, म्हणजे स्त्रियांना स्वतंत्रपणे व्यवसाय, नोकरी किंवा स्वयंरोजगाराची संधी कमी मिळते. चौथी समस्या आहे कायदेशीर अन्याय. निकाह, तलाक, वारसा हक्क, मेहर या सगळ्या ठिकाणी काही स्त्रींचा हक्क दाबला जातो. आपण फक्त मुस्लिम समाजालाच दोष देऊ नये. आज संपूर्ण भारतीय समाज व्यवस्थेत एक मोठी समस्या आहे पश्चिमी आधुनिकतेचं अंधानुकरण. को एज्युकेशनच्या नावाखाली शाळा कॉलेजमध्ये बेभान मिश्रण, मनोरंजनाच्या नावाखाली उघड निर्लज्जपणा, स्वातंत्र्याच्या नावाखाली व्यभिचारी संस्कृती या सगळ्यांचा थेट परिणाम मुस्लिम स्त्रियांवरही होतो. हे सर्व पाहून पालक घाबरतात. मुलींचं चारित्र्य आणि सुरक्षितता कशी राखावी हा प्रश्न त्यांना पडतो. म्हणूनच ते त्यांना उच्च शिक्षणापासून मागे ठेवतात. पण खरा दोष शिक्षणाचा नाही, तर या अस्वस्थ अनैतिक वातावरणाचा आहे, जे भारतीय समाजात पसरलेलं आहे. मग या समस्या का निर्माण होतात याचे एक कारण आहे मुस्लिम समाजातील काही लोक इस्लामी शिकवण न समजून जुने रूढी परंपरांना धर्म मानतात, आणि दुसऱ्या बाजूला भारतीय समाज पश्चिमी अंधानुकरणात एवढा बुडाला आहे की सुसंस्कृतता, मर्यादा आणि लज्जा यांना मागे टाकून निर्लज्जपणा माजला आहे. दोन्ही गोष्टी मिळून मुस्लिम स्त्रीच्या प्रगतीसमोर मोठं संकट निर्माण करतात. आता इस्लामी स्त्रीला दिलेले हक्क कोणते ते पहा. शिकण्याचा हक्क, वारसा हक्क, मेहर मिळवण्याचा हक्क आणि स्वतंत्रपणे व्यापार आणि मालमत्ता ठेवण्याचा अधिकार, आणि सर्वात महत्वाचा म्हणजे स्वतःचे मत मांडण्याचा व निर्णय घेण्याचा अधिकार. मित्रांनो, हे हक्क कुठे कमी आहेत? हे हक्क तर इस्लामने दिलेले आहेत, पण अडथळा आहे समाजाच्या चुकीच्या विचारात आणि आधुनिकतेच्या नावाखाली आलेल्या व्यभिचारी अनैतिक वातावरणात. तर हे सुधारण्यासाठी काय करावे लागेल? सर्वप्रथम योग्य इस्लामी शिक्षण हवे. मुलींसाठी सुरक्षित आणि स्वतंत्र शाळा कॉलेज उभारणं गरजेचं आहे. को एज्युकेशन आणि अनैतिक वातावरण टाळण्यासाठी इस्लामी तत्वांवर आधारित संस्था निर्माण करणे, स्त्रियांसाठी स्वयंरोजगार आणि व्यवसाय प्रशिक्षण देणे, निकाह, तलाक आणि वारसा हक्क याबद्दल इस्लामी प्रशिक्षण, न्याय आणि पारदर्शकता आणणं. समाजामध्ये स्त्री पुरुष समानता द्वंद्व नव्हे तर इस्लामी मूल्यानुसार स्त्री आदराची समज निर्माण करणे आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भारतीय समाजात पश्चिमी अंधानुकरण सोडून आपल्या खऱ्या मूल्यांकडे परतणं. मित्रांनो, लक्षात ठेवा, समस्या इस्लाममध्ये नाही, समस्या आहे अज्ञान, चुकीच्या प्रथा आणि आधुनिकतेच्या नावाखाली आलेल्या नैतिक अधपतनात. जर आपण इस्लामने दिलेले हक्क प्रत्यक्षात आणले आणि समाजातील व्यभिचारी वातावरणाला विरोध केला, तर मुस्लिम स्त्रिया पुन्हा एकदा शिक्षण, संस्कृती आणि प्रगतीच्या शिखरावर पोहोचतील. तर हे होते आजचे विचार. आपण लवकरच भेटूया नवीन विषयांसह, नवीन दृष्टिकोन घेऊन. तोपर्यंत दिव्य संदेश या वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपला पुढचा व्हिडिओ आपल्यापर्यंत त्वरित पोहोचेल. शुभेच्छा आणि धन्यवाद.